रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मूल लहान असताना ज्यावेळी त्याचं वय 8 वर्षापर्यंत असतं त्यावेळी त्याचा मेंदूचा विकास जो आहे तो सगळ्यात जास्त तीव्र गतीने होत असतो आणि मग त्यावेळी आपण जे काही प्रयत्न करू मेंदू विकासासाठी त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होतो. माझी मुलगी ज्यावेळी लहान होती त्यावेळी मी सुद्धा मेंदूक्रांती शिबिर जे मनशक्ती केंद्र लोणावळा इथे घेतलं जातं ते 3 दिवसाचं शिबिर अटेंड केलं की ज्यातून मुलांची वाढ व विकास याची शास्त्रशुद्ध माहिती मला मिळाली आणि त्याप्रमाणे मी प्रयत्नही केले. ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नंबर 1, मनशक्ती केंद्र लोणावळा इथे सांगितलं की आपल्याला मुलांनी जसं वागावं असं वाटतं तसं आपण स्वतः वागलं पाहिजे. मुलं जी आहेत ती आपण सांगितलेलं ऐकत नाहीत, तर आपण जे काही करतो त्याचं निरीक्षण मुलं लहानपणापासून करीत असतात आणि त्या निरीक्षणामधूनच ते अनेक गोष्टी शिकत असतात. म्हणून मुलांनी जसं वागावं असं आपल्याला वाटतं तसं आपण वागावं. यावर विचार केल्यानंतर मग मला असं वाटलं की आपल्या बोलण्यामध्ये काही चुकीचे शब्द येतात. म्हणजे आता मूर्खा, बावळटा हे कॉमन शब्द आपण प्रत्येक वेळी बोलत असतो. मग असे शब्द जर आपण बोलले तर उद्या मुलंही आपली तेच शब्द बोलतील आणि म्हणून या शब्दांचा वापर पूर्ण कमी केला. म्हणजे जवळजवळ तो बंदच केला. म्हणजे एक चांगली आई बनण्याच्या प्रयत्नामध्ये आपण चांगला माणूस पण बनत असतो हळूहळू. म्हणजे मुलांचा विकास करता करता आपल्यामध्ये सुद्धा खूप चांगले बदल होत असतात. आणि मग मुलीला वाचनाची आवड लागावी, अभ्यास म्हणजे वाचन, तर वाचनाची आवड लागावी म्हणून स्वतः पूर्णपणे TV बघायचं बंद केलं आणि रेग्युलरली वाचनाला सुरुवात केली. नंबर 2, आपल्या मुलांना एखादी गोष्ट तुम्हाला जर सांगायची असेल तर ती डायरेक्ट सांगण्यापेक्षा त्याचं रूपांतर तुम्ही जर गोष्टीमध्ये केलं आणि गोष्ट मुलांना सांगितली तर त्याचा जास्त परिणाम होईल. म्हणून मुलांना जेवढ्या सांगता येतील तेवढ्या अधिक गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे. जर तुम्हाला गोष्ट सांगता येत नसेल तर मोबाईलवर बघून तुम्ही स्वतः शिकून गोष्ट सांगू शकता किंवा पुस्तकामधली वाचूनही दाखवू शकता. तर ज्यावेळी रात्री झोपण्याची वेळ होते त्यावेळी मी रोज रात्री जी लहान मुलांची गोष्टीची पुस्तकं आहेत, श्यामची विशेषतः श्यामची पुस्तकातील ज्या गोष्टी आहेत त्या रोज रात्री झोपण्याच्या अगोदर 15-20 मिनिट वाचून दाखवत होते आणि त्या तिला एवढ्या आवडल्या की ती पुस्तक पूर्ण झाल्यानंतर पुन्हा श्यामच्याईच्याच पुस्तकाची गोष्टींची मागणी करत होती आणि मग त्याप्रमाणे श्यामच्याई हे पुस्तक माझं खूप वेळा वाचूनही झालेलं आहे. नंबर 3, मुलांना जेवढी आपण चित्र जास्त दाखवू, मुलांना आपण थेरी जर सांगितली तर मुलं ऐकणार सुद्धा नाहीत किंवा एका जागेवर बसणार पण नाही. पण तुम्ही जर मुलांना चित्र दाखवली तर ते लक्ष देऊन मुलं बघणार. कारण आपण नेहमीच म्हणतो 1 पिक्चर सेज 100 वर्ड्स. आणि ही जी चित्र आहेत ती चित्र मुलीला दाखवता यावीत म्हणून एकूण 350 चार्ट्सचं कलेक्शन मी केलेलं आहे. आणि त्यावेळी मग सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना तो चार्ट पुन्हा तिला ती चित्र जी आहेत ती सगळी दाखवत होती आणि ती सुद्धा ती आवडीनं बघत होती. जिकडे जाईल तिकडून वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट खरेदी करत होते. मला असं वाटतं कधी कधी हे चार्ट बघितल्यानंतर या संपूर्ण चार्टचा जर अभ्यास केला तर या चार्टमध्ये 11वी-12वी पर्यंतची सुद्धा माहिती आहे जी चित्रांच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळते. त्याचबरोबर CD ज्या आहेत, आता मोबाईल जर आपण मुलांना दिला तर त्याचे दुष्परिणाम आहेत, पण जर आपण CD लावून दिली तर त्याचा तोटा काहीच नाहीये. आणि हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळं म्हणजे डोळ्यांनी मुलं बघणार आहेत, कानांनी ऐकणार आहेत आणि त्याचा प्रभाव मुलांवर जास्त होणार आहे. म्हणून चार्ट बरोबर अनेक CDंची सुद्धा खरेदी केली आणि त्या CD सुद्धा रोज लावून देत होते. नंबर 4, आपल्या घरामधली जी छोटी छोटी कामं आहेत जी मुलं करू शकतात त्या सगळ्या कामांमध्ये मुलांना आपण सहभागी करून घ्यायला पाहिजे. याउलट आपण पाहतो की आई वडील म्हणतात अरे तू अजून छोटा आहेस, तू नाही ते करू शकणार. असं केल्यामुळं मुलं परावलंबी होतात. त्यापेक्षा जी काही कामं मुलं करू शकतील ती कामं करण्याची संधी आपण मुलांना देऊया. आता समजा बाजारातून आपण भाजी आणली आहे तर ती भाजी आपल्या लहान मुलाला आपण सांगितलं हां चल अरे आपण दोघं मिळून आता ही भाजी वेगळी करूया. तसं करून त्या भाज्यांची नावं, त्याचबरोबर बटाटे, कांदे असतील तर ते मोज म्हणून पण सांगू शकतो. त्याचबरोबर बटाटा, कांदा यांना इंग्रजीमध्ये कुठले शब्द वापरले जातात हे आपण त्याला सांगू शकतो आणि यामधून सुद्धा त्याचं खूप शिक्षण होतं आणि मेंदूचा विकास होतो. मेंदूमधल्या ज्या पेशी आहेत त्या पेशी जोडल्या जातात. नंबर 5, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण आपल्या मुलांना भरपूर वेळ दिला पाहिजे.
मुलांना वेळ देणं हेच लहान वयामध्ये खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळी मुलं मोठी होतात त्यावेळी त्यांना आईवडिलांची तेवढी गरज नसते, कारण त्यावेळी ती स्वावलंबी झालेली असतात आणि त्यांचा मित्रपरिवार जो आहे तो वाढलेला असतो. मग आपण जरी बोलवलं त्यांना, ये रे माझ्याजवळ बस, तरीसुद्धा ती मुलं जवळ येणार नाहीत. म्हणून ज्यावेळी त्यांचं वय लहान आहे त्यावेळी आपल्याला एक शिकवायची संधी आहे. त्यावेळी आपण मुलांना भरपूर वेळ देऊन छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगितल्या तर त्याचा नक्कीच फायदा होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाण्यापेक्षा किंवा महागड्या वस्तू देण्यापेक्षा सुद्धा मुलांच्या बरोबरीचं होऊन आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणं, खेळणं, या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपण जर आपल्या मुलांसाठी केल्या तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि आपण सगळेजण पालक म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या मुलासाठी करूयात. माझं पुस्तक परिचय हे यूट्यूब चॅनल आहे की ज्या चॅनलवर मी पालकत्वासंबंधात जी पुस्तकं वाचलेली आहे त्या सगळ्या पुस्तकांचे व्हिडिओ तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. आणि म्हणून तुम्ही नक्कीच पुस्तक परिचय या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि त्यामध्ये पॅरेंटिंग लिस्ट जी आहे त्यामध्ये तुम्हाला पॅरेंटिंग संदर्भातल्या पुस्तकांची माहिती मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांसाठी सुद्धा त्याचा उपयोग करू शकाल. थँक्यू.